शंकरपाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, 1 कप साखर, 1 कप साजूक तूप, 7 कप मैदा, तळण्यासाठी तेल, दुधात साखर घालायची आणि साखर विरघळेपर्यंत हे दूध उकळायचं। आता गॅस बंद करून त्यात साजूक तूप घालायचं। आता मैद्यात हे तयार केलेलं मिश्रण घालून पीठ मळायचं आणि त्याचे गोळे तयार करायचे आणि अशा पद्धतीने जाडसर ही पारी लाटायची। अशा पद्धतीने त्याचे काप करायचे आणि गरम तेलात मंद आचेवर तळायचे। झाली आपली खुसखुशीत शंकरपाळी तयार। 1 किलो मैद्याची आपण बनवणार आहोत। अर्धा किलो करायची असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणात सगळे जिन्नस घ्या। तर यामध्ये घालूयात 1 कप दूध। 1 कप दूध असेल तर 1 कपच यामध्ये जाईल साखर। छान साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं। हलकसं दूध गरम झाल्यावर गॅस मी बंद केला आणि यामध्ये साखर एक 5 मिनिटं व्यवस्थित विरघळून घेतली। आता यामध्ये घालूयात समप्रमाणामध्ये तूप। तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। इथे बरोबर 1 किलो मैदा घेतलेला आहे। 7 कपने तुम्ही जर मेजर केला तर 7 कप मैदा म्हणजे तो 1 किलो परफेक्ट होतो। आणि हे सगळं मिश्रण आहे हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं। आता हे करूयात मिक्स। आता अर्थातच मळून घ्यायचं हे मिश्रण। आता हे शंकरपाळीचं मिश्रण छान असं एकजीव करून झालं की असं आहे ना लहान लहान याचे गोळे करून ठेवायचे। म्हणजे एक संध वगैरे जशी आपण पोळीची कणिक मिळतो ना तसं अजिबात अपेक्षित नाहीये। हे असाच ओबडा बोबडा किंवा ओबडधोबड गोळा झाला पाहिजे, म्हणजे मग या शंकरपाळीला पदर खूप छान सुटतात। हे असे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे शंकरपाळी लाटताना जो वेळ आहे तो छान वाचतो वेळ। आणखी एक महत्त्वाची टिप, जसजसा वेळ जातो तसतसं हे तूप थिजायला सुरुवात होते। हे मिश्रण आता हलकसं गरम आहे त्यामुळे सैल आहे, त्यामुळे हे लगेच मळायचं आणि लगेच शंकरपाळ्या लाटून तळायला घ्यायचं। अजिबात बनवून ठेवायचं नाही। आता हे असे 5 गोळे तयार केलेले आहेत, तर यातला हा एक गोळा घ्यायचा आणि उरलेले गोळे सुती कापडाने म्हणजे ओलसर फडक्याने झाकून ठेवायचं। आता हा गोळा घ्यायचा। हा एक संध अजिबात होणार नाही। याला ज्या भेगा दिसतात त्या अगदी नॅचरल आहेत, यामुळेच आपल्या शंकरपाळीला आहे ना पदर खूप छान सुटतात, म्हणजे ती छान अशी खस्ता बनते। सो खूप पातळसर लाटायची अजिबात गरज नाहीये, हलकीशी जाडच ठेवायची। मी साधारण 1 सेंटीमीटर इतपत जाड ठेवते। आता ही अशी छान लाटून झाली की याचे जे कडा आहेत त्या कडा कट करायच्या। कडा कट झाल्यावर तुम्हाला असं वाटलं की हलकीशी अजून ही लाटली गेली पाहिजे तर आणखी थोडीशी लाटून घेऊ शकतो। आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या शेपमध्ये याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या। शंकरपाळ्या बनवता बनवता तळल्या तरी चालतंय किंवा सगळ्या शंकरपाळ्या लाटून मग तुम्ही निवांत तळत बसला तरी चालतंय, पण शक्यतो लाटून पॅरलली तळलं तर बरं पडतं, कारण काय होतं ना मग शंकरपाळी विरघळते। सो जर तुम्ही सगळ्या लाटून घेतल्या तर तुमचे सगळे श्रम सगळी मेहनत वाया जाते आणि तुम्हाला सगळ्या शंकरपाळ्या मोडून परत तळाव्या लागतात। त्यामुळे अशी छोटी छोटी बॅच लाटून घ्या आणि पॅरलली तळा, कारण एनिवे शंकरपाळी तळाव्याला मंद आचेवरच तळावी लागते, हाय हीटवर नाही तळायला लागत। त्यामुळे त्यात एक बॅच तळून होईपर्यंत पुढची आरामशीर लाटून होते। आता शंकरपाळी तेलात विरघळतात, तर ते का विरघळतात त्याचं मुख्य कारण म्हणजे तेल जर पुरेसं तापलं नसेल तर ते विरघळतात। तेल पुरेसं तापलं नाही, बाहेरचं जे आवरण असतं त्यातून वाफ निघायला सुरुवात होते, तेल आत शिरतं पण ते पुरेसं तापलेलं नसतं, त्यामुळे आतल्या भागाची वाफ होत नाही
गरम नाही होत हवा तितका, तो सील होत नाही आणि मग तो तेलात विरघळतो. मग तुम्ही चकली करा, अनारसा करा, शंकरपाळी करा, करंजी करा. तेल हाय हीटवर 5 मिनिटं छान अशी वाफ येईपर्यंत तापवून घ्या आणि मग नंतर मंद आचेवर काढून घ्या. एक एक बॅच कमीत कमी 3 ते 4 मिनिटं तरी तळली गेली पाहिजे छान अशी. फटाफट तळू नका, नाहीतर शंकरपाळीला बाहेरनं कोटिंग येतं, सील होतात बाहेरनं पण आतून कच्च्या राहतात. मंद आचेवर एकसारख्या 3 ते 4 मिनिटं शंकरपाळ्या तळून घेणं गरजेचं आहे. काय सुरेख रंग आलेला आहे आणि तुम्हाला सांगते यापेक्षा जास्त तळू नका तुम्ही शंकरपाळ्या, कारण काय होतं ना, हे तेल गरम असतं आणि त्याचा गरमपणा आणखी थोडा वेळ राहतो. जरी तुम्ही तेलातून या शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी. वाह, पूर्ण या घ्यायच्या. तुम्ही बघू शकाल काय पदर सुटलेले आहेत, असं वाटतं की खारीच आहे. आहा, काय पदर सुटलेला आहे. आता या प्रचंड तुफान गरम आहेत. सो या एक एक बॅच तळून झाली की मोठ्या एखाद्या प्लेटवर किंवा सुती कापडावर पसरवून ठेवायच्या, पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि मग या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्या. महिनाभर या शंकरपाळ्या खूप छान टिकतात, घरातल्या मंडळींनी ठेवल्या तर. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.